बघा आपण आता जवळजवळ ह्या टॉपिकच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये आहोत. लास्ट टाइम व्हॉट यू हॅव सीन, इफ यू हॅव a binomial surd, then you can have its other binomial surd whose product is a rational number. So using that technique we will see two examples where we can rationalize the denominator. याच्यापूर्वी पण बघितलेत पण त्याच्यामध्ये बायनॉमियल सर्ड्स नव्हते, एकच सर्ड होता, सिंगल सर्ड होता. इथे दोन्ही बायनॉमियल सर्ड्स आहेत आणि त्याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. नाउ व्हेरी सिंपल थिंग इज first find rationalization factor of this one, that is conjugate factor of this one, which is simple conjugate factor root 7 minus root 2 upon root 7 plus root 2. हे बघा root 7 minus root 2 चा conjugate आहे root 7 plus root 2. त्याने न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. 1 into this one is root 7 plus root 2 as it is. Now product of these two, one is positive and other is negative, conjugate factors of each other. And if you do their direct product, it is possible. It is root 7 bracket square minus root 2 bracket square. Now which is simple, root 7 plus root 2 upon this is 7 minus 2, that is root 7 minus plus root 2 upon 5, where the denominator 5 is a rational one, that is called rationalization of denominator. Let us see one more example. It is 3 upon 2 root 5 minus 3 root 2. Now you have to multiply this by rationalization factor of this one, that is conjugate of this one. Simplest conjugate is 2 root 4, only change the sign, plus 3 root 2 upon 2 root 5 minus plus 3 root 2. आपण काय केले बघा, याचा कॉन्जुगेट फॅक्टर जो आहे, सिम्पलेस्ट कॉन्जुगेट फॅक्टर आपल्याला कॉम्प्लिकेटेड घ्यायची गरज नाही. तो हे चिन्ह फक्त बदलायचं आणि न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. आता इथे आपल्याला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. So 3 into 2 root 5 plus 3 root 2 upon product of these two. आता product of these two करण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण करू शकतो. Square of the first one minus square of the second one. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. 3 दुणे 6 root 5 plus 9 root 2 upon ह्याचा जर स्क्वेअर करताना 2 चा स्क्वेअर येईल 4 आणि 5 वर्गमूळात 5 चा 5. नाउ मायनस 9 into 2, so it will be 6 root 5 plus 9 root 2 upon a 20 and a minus 18, so it is 20 minus 18. So final answer is 6 root 5 plus 9 root 2 upon 2. म्हणजे 2 is a rational number. म्हणजे अशा पद्धतीने आपण कुठलाही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असेल तर त्याचं रॅशनलायझेशन करून आपण तो डिनॉमिनेटर रॅशनल करू शकतो. ओके, सो in the same way you can have a few more examples in your practice set 2.5. try to solve those examples. बघा आता याच्यातला शेवटचा पार्ट आहे रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे सर्ड्स हा विषय इथे संपला. आता फक्त एक लास्ट पार्ट आहे ज्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असं म्हणतो. ॲब्सोल्यूट याचा अर्थ केवळ, जे फक्त किंमत चिन्हाला महत्व नाही असं त्याचा. इफ एक्स इज अ रिअल नंबर then distance of x from the 0 or o origin on the number line is called absolute value of x, denoted by like this, and you read it as absolute value of x or modulus of x. आता म्हणजे काय, आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा 0 आहे, इथे 4 आहे समजा, इथे -5 आहे असं समजा. तर समजा हा तुमचा x आहे, तर मॉड्युलस ऑफ x म्हणजे काय, तर मॉड्युलस ऑफ 4 असं म्हटलं आपण. तर ह्याचं इथपासूनचं अंतर किती आहे, तर आपण मोजलं 1 2 3 आणि 4. म्हणजे ह्या 4चं 0 पासूनचं अंतर किती आहे, तर 4 आहे. म्हणून मॉड्युलस ऑफ 4 बरोबर 4 घेणार होता. तसंच आता हे -5 आहे, -5 म्हणजे -5 आहे. तर -5चं 0 पासूनचं अंतर किती आहे, तर आपण माहिती -1 -2 -3 -4 आणि -5. अंतर किती आहे, तर अंतर 5च आहे. जरी अंतर कधी निगेटिव्ह नसतं, त्यामुळे जरी -5 असलं तर त्याचं अंतर ओ पासूनचं किती आहे, 5 आहे. त्यामुळे 4 असलं तरी त्याचं ओ पासूनचं अंतर किती आहे, तर 4 आहे. त्यामुळे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपण लिहितो त्याचा आपण 3 कॅटेगरीमध्ये करू शकतो. इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे 4 सारखा, तर मॉड्युलस ऑफ एक्स म्हणजे 30 व्हॅल्यू येते. म्हणजे 4 असेल तर 4च येते, म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर जी असते व्हॅल्यू 30 येते. 0 असेल तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 0च येणार, कारण 0 पासूनचं अंतर हे 0च असतं. आणि जर मात्र नंबर तुमचा निगेटिव्ह असेल तर त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करतो, जो तुमचा नंबर आहे त्याला एक मायनस चिन्ह देतो. म्हणजे थोडक्यात आपण त्याचं मायनस चिन्ह घालवतो. सो मॉड ऑफ -5 इज 5. म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू याचा अर्थ
फक्त किंमत महत्वाची आहे, चिन्ह महत्वाचं नाही. म्हणजे आता एखाद्या संख्येचे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपण काढली, समजा आपण मॉड ऑफ 4चं उत्तर 4 लिहिलं किंवा मॉड ऑफ एक्सचं उत्तर 4 लिहिलं समजा, तर एक्स काय काय असू शकेल, तर एक्स कदाचित 4 असेल किंवा एक्स कदाचित -4 असेल, कारण ह्या दोन्हीचं आपण मॉड काढलं तर उत्तर 4 येणार आहे. तर ह्याच टेक्निक वापरून आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत. इथे 10 - 4 मॉड्युलस ऑफ 10 - 4 केल्यावर 6 येईल आणि मॉड ऑफ 6चं उत्तर 6च येतं. म्हणजे काही वेळा ते एकदमच सोपं असेल. मॉड्युलस ऑफ 8 - 15, आता व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 8 - 15? इट इज -7. मॉड्युलस ऑफ -7 इज 7. Now modulus of 7 into modulus of 4 -4. Modulus of 7 is 7 into modulus of -4 is 4. So value is 28. Now observe this one. Modulus of 8 into -5. 8 into -5 is -40 and modulus of -40 is 40. Now these are very simple examples. Now let us see next example, that is solve 7 minus 2x is equal to 5. Solve 7 minus 2x is equal to 5. आत्ताच मी लिहिलं होतं बघा, एखाद्या क्वांटिटीचं उत्तर आलं की त्याच्यावर आपल्याला दोन पॉसिबिलिटीज कळतात. ह्याचं जर उत्तर 5 असेल तर त्याचा अर्थ आहे 7 - 2x हे 5 तरी असेल किंवा 7 - 2x याचं उत्तर -5 तरी असेल. त्यामुळे जेव्हा मॉड्युलस असेल तर दोन पॉसिबिलिटीज आपल्याला विचार करायचा आहे. आयदर दॅट व्हॅल्यू विल बी 5 ऑर दॅट व्हॅल्यू विल बी -5, कारण दोघांची व्हॅल्यू मॉड्यूल काढल्यानंतर उत्तर 5 येणार आहे. So now it is -2x is equal to 5 - 7. So -2x is equal to 5 - 7 is -2. So x is equal to -2 upon -2, that is 1. किंवा -2x is equal to -5 - 7, that is -2x is equal to -12. So x is equal to 6. त्यामुळे मॉड्युलसचं एक्झाम्पल सोडवलं किंवा इक्वेशन सोडवलं तर सर्वसाधारणपणे आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात ठेवायला पाहिजे ही उत्तरं 2 येणार आहेत. ती तुम्ही ही दोन्ही उत्तर इथे घातली तर तुमच्या लक्षात येईल. समजा 1 घातलं तर 7 - 2 येईल म्हणजे 5 येईल, म्हणजे मॉड्युलस 5चं उत्तर 5 येईल. समजा 6 घातलं तर 7 - 12 येईल आणि 7 - 12 म्हणजे -5 येतं आणि -5चं मॉड्युलस काढलं की उत्तर 5 येतं. त्यामुळे हे दोन्ही x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 6 दोन्ही इक्वेशन याच्यामध्ये घातल्यानंतर ते सॅटिस्फाय होणार आहे. पुढचं आहे समजा मॉड 3x - 1 इज इक्वल -5 इज इक्वल टू 1. आपण एक दोन उदाहरणं दिली, ते दोन्ही उदाहरणं सोडूया. जर ती याची व्हॅल्यू 1 आहे त्याची दोन पॉसिबिलिटी असणार, दॅट इज 3x - 5 इज इक्वल टू 1 और 3x - 5 इज इक्वल टू -1. कुठलंही एक्झाम्पल सोडायचं असेल तर दोन पॉसिबिलिटी लिहायच्या. पुढचं आपल्याला माहिती आहे, पुढचं मॉडेलशी काय संबंधित नाही. सो द व्हॅल्यू 3x - 5 इज इक्वल टू 3x इज इक्वल टू 1 - 5. So 3x is equal to -4. So x is equal to -4 upon 3. Now or this is 3x is equal to -1 plus 5. So this 3x is equal to 4. So x is equal to 4 upon 3. Now if you put these values of x here, you can see that those values will be satisfied. Sorry, one mistake is here. This is the 3x is equal to 1 plus 5, that is 6, and it is now 6 upon 3, that is 2. And now here it is right, -1 plus 5, that is 4, and then it is 4 by 3. Now there is one more example, maybe looking difficult, but it is not difficult one. 8 minus 5x upon 2, it is not only 5 but 5x. Mod of 5, that is equal to 5. 8 minus x only, not 5x. Now whatever is the example, the technique is same. It is 8 minus x upon 2 is equal to 5, or 8 minus x upon 2 is equal to -5. Though both possibilities, here it is 1, so it is 1 or -1. Whatever you have, just remove the modulus sign and take two values. First of all, positive or then negative. So it is 8 minus x is equal to 2 into 5, that is 10, or 8 minus x is equal to -10. So here you can find value of x.
this is minus x is equal to 10 minus 8 or minus x is equal to minus 10 minus 8. So it is minus x is equal to 2, so x is equal to minus 2, or minus x is equal to minus 18, so x is equal to 18. So there are two possibilities. You get value of x as 2 or minus 2 or 18. Now actually this is end of your topic, second topic, that is real number. On the basis of this modulus 1, you have a practice set 2.5. Just try to solve those, and then starting from the beginning, you can have some problems which are given in the problem set 2. Try to solve those problems. Thank you.